खुशखबर खुशखबर खुशखबर. आपल्या घरी लग्न असो, साखरपुडा किंवा इतर कार्यक्रम, अगदी हवेशीर प्रशस्त भव्य दिव्य लॉन अगदी अल्प दरात मिळणार असून अनीसभाई सय्यद व मंजूरभाई शेख MS यांच्या वतीने भव्य 1 एकर मध्ये प्रस्तुत लॉन सोलापूर शहरातील नई जिंदगी मध्ये अमन लॉन ची सुरुवात केली असून आजच आपला कार्यक्रम बुक करा. आमचा पत्ता अमन लॉन, गट नंबर 67, युनिटी स्मार्ट सिटी जवळ, बालाजीनगर एअरपोर्टच्या पाठीमागे, नई जिंदगी सोलापूर. मोबाईल क्रमांक 78 430 438 43. औद्योगिक विकासाच्या नावाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी देशोधडीला लागले आहेत. अनेकांच्या जमिनी गेल्या, पण भूमिपुत्रांना धैर्य मिळाले नाही. त्यातच भरीस भर म्हणून आता या सिमेंट कंपन्यांमधून बाहेर पडणाऱ्या डस्टमुळे शेतातील उभी पिके मातीमोल ठरली आहेत. पाण्याअभावी नैसर्गिक आपत्तीचा सामना करतानाच इथल्या शेतकऱ्यांना विकासाच्या नावाखाली उभारलेल्या प्रदूषणाच्या बलाढ्य राक्षसासमोर हार पत्करावी लागत आहे. ग्रस्त शेतकऱ्यांच्या या नुकसानीची ही कहाणी आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी स्टेशनच्या शेतात कोणतेही पीक घ्यायचे म्हटलं तर प्रत्येक पिकाला लगतच्या सिमेंट फॅक्टरीतून बाहेर पडणाऱ्या डस्टचा सामना करावा लागतो. पिकावर पडणाऱ्या डस्टमुळे शेतातील उभ्या पिकाचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे वर्षानुवर्षे नुकसान होत आहे. सिमेंट कंपनीतून हवेत येणाऱ्या डस्ट बाबत जिल्हाधिकारी सोलापूर, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित सिमेंट कंपनीकडे वारंवार तक्रारी केल्या. हा पाठपुरावा सन 2017 सालापासून ते आजतागायत सुरू आहे. तक्रार आणि अर्ज करून कंपनीने आपल्या कॅम्पस बाहेर डस्ट जाऊ नये अशी व्यवस्था करण्याची मागणी ते करतायत. मात्र कुणीच दखल घेत नसल्याने ते हताश झाले आहेत. कारण पावसानं झोडपलं आणि राजानं मारलं तर दात कोणाकडे मागायची असा प्रश्न बळीराजाला पडलाय. दक्षिण सोलापूर तालुक्यात विकासाच्या नावाखाली NTPC आणि त्यांच्या फ्लाय ऍशवर चालणाऱ्या सिमेंट कंपन्या या भागात आल्या. मात्र या विकासानं स्थानिकांचं भलं तर झालं नाही, पण इथला भूमिपुत्र मात्र देशोधडीला लागलाय. म्हणून लाल फितीच्या कारभारात व्यस्त असलेल्या प्रशासनाला आणि त्यांच्या बाबूंचे डोळे कधी उघडणार हाच खरा सवाल आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.